सगळ्यांना मनापासून नमस्कार. आपला मेंदू आणि आपलं हृदय यांची शेखांचं आपण आज चित्र पाहिलं आणि त्यावर आधारित आजचा कार्यक्रम ठेवलाय की हृदयाची भाषा आणि मेंदूची भाषा ह्याच्यात काय नेमका फरक आहे आणि तो समजून घेणं आणि दोन्हीचा योग्य प्रकारे उपयोग करणं यासाठी हे सत्र ठेवलंय. साधारणपणे जर पाहायला गेलं तर आपल्याला मेंदूच्या भाषेशी आपण परिचित असतो जास्त जवळून, विशेषतः जे अकॅडमिक्समध्ये त्यांनी खूप वरची उंची गाठलेली असते तर त्या लोकांमध्ये मेंदूचा विकास झालेला असल्यामुळे आणि सगळ्या गोष्टी रॅशनली आणि ॲनालिटिकली समजून घेता येऊ शकतात असं वाटत असल्यामुळे ते प्रत्येक प्रश्न त्यांचा ॲनालिटिकली असे सोडवायला जातात, म्हणजे विश्लेषणात्मक भूमिका सतत असते. आणि हृदयाने जे जाणारे असतात तर ती विचार करतच नाही तसं वाटतं पाहणाऱ्याला. हे असं कसं काय एकदम काहीतरी जर मी ठरवलं असं आजूबाजूच्या माणसांना वाटू शकतं. आणि मेंदूनी जाणाऱ्या माणसाच्या बाबतीत एवढा का वेळ लागतोय, साधी गोष्ट आहे मलाही लगेच समजली आहे आणि हा कशाला एवढं त्याची चिकित्सा करत बसलाय असं वाटू शकतं. पण ऍक्च्युली पाहायला जर गेलं तर ह्या भाषाच जरा वेगळ्या आहेत. मेंदूची भाषा जी आहे ती शब्द कळणं, आपण कायम अशा शब्दांचा वापर करत असतो आणि त्या शब्दांच्या वापरातनं आपल्याला काहीतरी कळलंय असं वाटतं, त्याच्याशी आपण परिचित असतो आणि कुठल्याही असं एक्सप्लेनेशन करणं. पण परसेप्शन ऑफ रियालिटी इज वन थिंग अँड एक्सप्लेनेशन ऑफ इट इज अनदर थिंग. सो when you perceive something, when you receive something, when you begin to understand it, before you use any term, before you use any word, actually you have perceived something, you have sensed something, and that sensing is done with the help of your heart or faculty that is beyond words. Many a times we are not aware of this faculty, but at times when we come across situations where two people, one is working through brain primarily and one who is working primarily through heart, their responses appear different. A person who is working primarily focused on intellect or brain, he tends to appear very logical and explains things well. But if it is not supported by perception of reality as it is done by the person with predominantly using heart intelligence. So ह्या दोन्ही मधला फरक जर आपण नीट लक्षात घेतलेला नसेल तर मग कन्फ्युजन होतं आणि दोन्हीची गरज असते. तशी आपल्याला एखादी गोष्ट ज्याला पण परसेप्शन ऑफ रियालिटी या लेवलला आपल्याला कळलेली असते तर ते कळल्यानंतर आपल्याला ते काय नेमकं झालं तुला असं सांगायची वेळ जर आली तर ते सांगता येणंही आवश्यक असतं. हे दोन्ही लागतं आणि काहीतरी तुम्ही एक्सप्लेन करताय तर त्याशिवाय तुम्ही जर पाहायला गेलं if you are really explaining well, it means that you have understood well, and if you have understood well, then only you are able to explain well. Now this understanding comes through brain also and through heart also, but when your heart is into action, then it perceives reality in a holistic manner. असं हृदयाने जाणारी जी माणसं असतात त्यांना पटकन परसेप्शन ऑफ रियालिटी होऊन जातं. मग त्यांना सांगितलं की तुम्ही काय तुम्हाला अनुभवलं ते सांगा. तुम्ही ते सांगताना गडबडतात, सांगावं कसं माहिती नसतं.
पण ज्यांना सांगावं कसं माहिती नसतं, त्यांना कळलेलंच नसतं असं जे कन्क्लुजन काढलं जातं ते खरं नसतं बऱ्याच वेळेला. कारण ह्याचं कॉम्प्लेक्शन ऑफ functioning of brain and complexion of functioning of heart are two different zones altogether. But we are so familiar with intellectual activities that we are not so much, we cannot appreciate easily what heart intelligence is. पण आपल्या अनुभवाने असं असतं की विशेषतः काही माणसं आपल्या माहितीतली अशी असू शकतात की जी असं सिच्युएशन मध्ये एखाद्या माणसाच्या विषयी काही त्यांना विचारलं पण ते असं होलिस्टिक काहीतरी बोलतात, म्हणजे सगळ्या बाजू त्याच्या समजावून सांगू शकतात का त्यांना त्या कळलेल्या आहेत असं जाणवतं. आणि ते जे क्यूज घ्यावे लागतात नॉन व्हर्बल क्यूज वरनं आपण त्याचा अंदाज लावू शकतो. तर हे हार्ट इंटेलिजन्स ज्यांचं जागृत झालेलं आहे तर त्यांना माणसाकडे बघून जो तो बोलत असताना त्याच्या मागे काय आहे नेमकं हे त्यांना परसीव्ह होऊ शकतं. आणि जो बोलण्यानेच जातोय किंवा जो शब्दांनी आणि एक्सप्लेनेशन मध्ये जो अडकलेला आहे किंवा प्राधान्याने जो एक्सप्लेनेशनला महत्व देतोय आणि हार्ट इंटेलिजन्स त्याला माहिती नाही आहे, तो शब्दांनीच गुरफटलेला आणि एक्सप्लेनेशन मध्येच अडकलेला असतो. पण जो एक्सप्लेनेशन चांगलं करू शकतो तर त्याला बॅकअप हा परसेप्शन ऑफ रियालिटीचा असावा लागतो. ज्याला परसेप्शन ऑफ रियालिटी करायची आहे, खरं काय आहे नेमकं कुठल्याही सिच्युएशन, एखाद्या माणसाचं एखाद्या वस्तूचा अर्थ समजून घ्यायचा आहे, परिपूर्ण अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर त्याला आपल्याला मनातल्या विचारांच्या जंजाळातनं बाहेर पडावं लागतं. त्याशिवाय आपल्याला परिपूर्णता समजत नाही. कारण आपल्या चष्म्यातनं आपण बघत राहतो आणि आपल्या चष्म्यातनं बघितल्यामुळे आपल्याला जेवढं दिसायला पाहिजे, आपल्याला जेवढं वाटतं खरं आहे तेवढंच दिसतं. पण त्याचे अनेक असे पैलू असतात की जे लक्षातच येत नाहीत. कारण ते म्हणजे ते कळलेलेच नसतात मुळात. कारण प्रत्येक गोष्ट समजून घेत असताना मेंदूने समजून घ्यायची एवढी सवय लागलेली असते की हार्टने काहीतरी समजून घेण्यासारखं असतं हे माहितीच नाही होत, त्याचं महत्वच लक्षात आलेलं नसतं. आणि आपली जी सगळी सिस्टीम आहे एज्युकेशनची तर ती सगळी प्रायमरीली फोकस्ड ऑन एक्सप्लेनेशन दॅन अंडरस्टँडिंग ऑफ रियालिटी. हे सगळं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला ते सगळं कळलेलंच पाहिजे असं काही नाही. आपण वेगळ्या वेगळ्या म्हणजे योगामध्ये PhD झालेली लोक असतात, पोस्टडॉक केलेलं असतं, पण आपण त्यांच्याशी बोललो तर असं लक्षात येतं की त्यांच्याकडे माहिती खूप आहे पण अनुभूतीजन्य ज्ञान असेलच असं नाही. म्हणजे माहिती आहे आणि अनुभूतीजन्य ज्ञान आहे तर फारच चांगलं, पण त्याचं नसेल तर मग नुसत्या माहितीने भागत नाही, ते जे समाधान असतं ते मिळत नाही. त्यामुळे अनालिटिकल प्रोसेस चिकित्सक हा जो अप्रोच आहे चिकित्सेचा तर तो जरा नाही म्हटलं तरी ड्राय होतो, त्याच्यामध्ये वार्मथ कमी राहते. कारण त्याच्यामध्ये मला काय वाटतंय तेवढंच मी बघत असतो आणि काय आहे ते पाहायलाच जात नाही. मी त्याच्यातला महत्वाचा घटक ठरतो आणि जिथे जिथे मी महत्वाचा असतो तिथे तिथे माझं परसेप्शन ऑफ रियालिटी लिमिटेड झालेलं असतं, माझ्यापुरतं मर्यादित होतं ते. आणि हा जो मी असतो तो इतका स्ट्रॉंग असतो की तो त्याच्यातनं बाहेर पडणं भल्या भल्यांना जमत नाही. त्यामुळे आणि हा आपल्या सगळ्यांचा अनुभव असतो की मी ज्याला आपण मी म्हणतो तरी त्याच्या क्रचेसमध्ये आपण सगळे सापडलेले असतो. आणि जो ह्यानी जातो हृदयाने जातो तो असा अनप्रिडिक्टेबल वाटतो. आजूबाजूच्या लोकांना काय वागतोय काय कळतच नाही मला. तो कधी लहर आली की काहीतरी करतो, लहर आली की पुन्हा करतो, पुन्हा काहीतरी बदलतो करणं, आज करतोय ते उद्या करेल असा भरोसा नाही, 4 दिवसांनी अजून काहीतरी दुसरंच करतो. असं तो अस्थिर आहे, अशांत आहे, अनिश्चित आहे असं आपल्याला त्यांच्या ह्याच्यावरनं वाटतं, बिहेवियरवरनं. आणि जे ब्रेननी फक्त जातात त्यांच्या ते चिकित्सेत अडकलेत आणि त्याच्यात नुसतंच ते त्याचं शब्दाचं छल करतात, शब्द छल करतात असं वाटतं. आणि त्याच्यातनं ते समाधान आपल्याला मिळत नाही. एखाद्या माणसाने
ती गोष्ट परिपूर्णपणे जाणली आहे आणि तो योग्य शब्दांचा वापर करून ते आपल्याला समजावून सांगू शकतोय, असं जर असेल तर त्यात एक परिपूर्णता असते आणि त्याच्यातनं आपल्याला जे समजतं ते सुद्धा एक होलिस्टिक परसेप्शन ऑफ रियालिटी व्हायला लागते. पण जर समजलेलं नसेल आणि नुसतंच माहिती गोळा केलेली आहे आणि ती नुसतं मेंदूमध्ये साठवली आहे आणि ती फक्त रिप्रोड्यूस केली जाते, तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. आणि हृदयाच्या बाबतीत काय होतं की म्हणजे भावनिक होणं किंवा भावनेत वाहत जाणं अशी शक्यता त्याच्यात धोका असतो. भावना प्रधान माणसं जी असतात म्हणजे सेंटिमेंटल होणं, you get easily carried away by your sentiments. You feel strongly about something, and it is not going hand in hand with analytical ability, and therefore your perception of reality is again individual based. Although it is holistic, still, relatively speaking, one who is using only brain, the perception of reality for that person would be less holistic than person who is using heart intelligence. तर त्याचं कारण असं की हार्ट इंटेलिजन्स मध्ये शब्द वापरला जात नाही आणि ते शब्द आहे तिथे इंडिव्हिज्युअलिटी आली, म्हणून हार्टचं जे परसेप्शन आहे ते सगळ्या बाजूनी होतं, सगळ्या बाजूनी ते होत आहे असं दिसतं. आणि हे इंडिव्हिज्युअलायझेशन जास्त आल्यामुळे याच्यामुळे त्याला लिमिटेशन्स मर्यादा येतात. तशा अर्थाने आपल्याला काही वेळेला असं जाणवतं की आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट स्ट्रॉंगली वाटते, समजलेली असते स्ट्रॉंगली, त्यानुसार आपल्या काही प्रतिसाद येत असतात आणि ते आजूबाजूच्यांना कळतील असं नसतं, पण आपल्याला ते माहिती असतं आतून की हा प्रतिसाद योग्यच आहे असं, किंवा तो माझ्या परसेप्शन ऑफ रियालिटीवर आधारलेला आहे असं आपल्याला जर माहिती असेल तर मग आपल्याला तेवढं काळजी वाटत नाही, म्हणजे तेवढं आपलं निर्णय त्याच्या पाठोपाठ येणारे चुकीचे होत नाहीत. कारण हे दोन्हीची गरज असते, म्हणजे मेंदूची गरज आहे आणि हृदयाची गरज आहे. तर हृदयातनी जाणण्याच्या गोष्टींमधल्या ज्या कमतरता आहेत त्या मेंदूमुळे दूर होऊ शकतात आणि मेंदूच्या कमतरता हृदयामुळे दूर होऊ शकतात. हृदयाची भाषा ही मौनाची भाषा आहे आणि मेंदूची भाषा ही शब्दांची भाषा आहे. आणि शब्द हे लिमिटेड आहेत, कारण शेवटी काय की कम्युनिकेशन करण्यासाठी शब्दांचा माध्यम म्हणून वापर केला जातो, पण ज्या वेळेला म्हणजे जिथे शब्द नाही आहेत तिथे वास्तवता नाही आहे असं नाही म्हणता येणार. एखाद्या फुलाचा वास घेतला आणि त्याचं मी वर्णन केलं म्हणजे त्यामुळे ते फुल अस्तित्वात आलं असं होत नाही. फुल अस्तित्वात असतंच, त्याचं परसेप्शन सगळ्यांनाच होत असतं, पण एखादा कवी मनाचा असेल तर त्याच्यावरती सुंदर काव्य करतो, तो त्याचा आविष्कार त्या परसेप्शन ऑफ रियालिटीचा त्याचा वेगळ्या प्रकारे होतो. एखादा लेखक असेल तर त्याला काहीतरी लिखाणाचं त्याच्यातनं क्लू मिळतो. एखादा गाणारा असेल तर त्यांनी तो प्रेरित होऊन गाईल. एखादा नाचणारा असेल कोणी तर ते त्याला नाचण्याची प्रेरणा मिळेल. एखादा फुलपाखरू समजा असं उडत चाललंय, बागेमध्ये बसलाय, तर त्याच्यात एखाद्याला काव्य दिसेल, एखाद्याला लेख दिसेल, एखाद्याला चित्र दिसेल, एखाद्याला त्याच्यामध्ये एक खेळकरपणा निसर्गाचा आणि निसर्गाचं जे मॅग्नॅनिमिटी आहे त्याची जी फार मोठं त्याचं जे स्वरूप आहे तर त्याची झलक कशी आली आहे असं त्याला वाटेल. म्हणजे परसेप्शन ऑफ रियालिटी म्हणजे रियालिटी एक असली तरी परसेप्शन वेगळं झाल्यामुळे प्रत्येकाचे रिस्पॉन्सेस वेगळे वेगळे असतील आणि त्याच व्हेरियस प्रपोर्शन्समध्ये हार्ट इंटेलिजन्स आणि ब्रेनचा अंतर्भाव असेल. तर आपल्याला हे स्वाध्यायातनं समजून घेण्याची गरज असते की आपला प्रिडॉमिनन्स कुठला आहे, म्हणजे मेंदूकडे जास्त प्रिडॉमिनन्स आहे का हार्टकडे जास्त आहे. मेंदूकडे असेल आणि आपण ज्या विचारांमध्ये व्यापलेलं असलं आपलं मन, तर त्याला त्या विचारांचं अध्ययन जर आपण योग्य प्रकारे करू शकलो आणि त्या विचारांच्याच मदतीने आपलं परसेप्शन ऑफ रियालिटी आपण वाढवत गेलो, म्हणजे विचारांच्या मागे जाणं ही प्रक्रिया जर विचार करणाऱ्या माणसांनी जागृत केली तर त्याच्यामध्ये परसेप्शन ऑफ रियालिटी होलिस्टिक
होण्याची शक्यता वाढत जाईल कालांतराने. एकीकडे त्याचं एक्सप्लेनेशनची जी क्षमता आहे ती तशीच रिटेन झाली, तशीच टिकली, आणि दुसरीकडे त्या शब्दांच्या, कारण शब्दांचा वापर तो काहीतरी गोष्टीचं वर्णन करण्यासाठी करतोय, आणि ते जे जाणलेलं आहे त्याचे जे सगळे पैलू आहेत त्याचे, ते जर त्याला समजायचे असतील तर त्या विचारांच्याच मदतीने त्याला ते पैलू समजू शकतील. तो आत्ता समजा नुसतीच माहिती आहे आणि त्याचं तो वर्णन करून सांगतोय, पण त्याच्या मागचं रहस्य त्याला कळलेलं नाहीये, तर आपल्याला ऐकताना ते ड्राय वाटेल. पण तो जर त्या विचारांच्याच मदतीने, कारण त्याची जी प्रिडॉमिनन्स आहे, याच्यातलं जे अग्रक्रम आहे तो बुद्धीचा अग्रक्रम आहे. काय तो बुद्धीनीच विचार करतोय, सगळ्या गोष्टीची चिकित्सा करतोय, त्याचे विश्लेषण करतोय, त्याचा अभ्यास बुद्धीच्या पातळीवर करतोय. आणि असं आपण म्हणतोय की त्याला थोडीशी हार्टची जर जोड द्यायची असेल आणि एक कम्प्लीटनेस आणायचा असेल, तर विचारांच्या मागे दडलेलं काय आहे याचा तो शोध घ्यायला लागला. प्रत्येक विचार मनात आल्यानंतर त्याच्या मागे काय दडलेलं आहे किंवा कुठून तो आला याचा शोध घेण्याची प्रक्रिया त्यांनी जर त्याच वेळेला सुरू केली, तर असं त्याला कालांतराने लक्षात येईल की अरे विचार मी सगळे समजून घेते बरोबर आहे, पण तो मागे मी त्याच्या जायला लागलो आणि तिथे काय आहे याचा शोध घ्यायला लागलो की माझ्या विचारांची संख्या कमी होत चालली आहे. मी निश्शब्दतेकडे हळूहळू चाललोय. तो ज्यावेळेला निश्शब्दतेकडे पोचेल, तर त्यावेळेला त्याचं जे परसेप्शन ऑफ रियालिटी ते कम्प्लीट झालेलं असेल. म्हणजे विचारांच्या पातळीवरती विचारांमागून विचार येतात, कारण तो त्याचा स्वभाव आहे तसा सतत विचार करणं. तर त्याच्याच मदतीने तो विचारांच्या मागे जाऊन मागे दडलेल्या वृत्ती कुठल्या आहेत याचा शोध घेत गेला. त्या वृत्ती त्याला जाणवायला लागल्या, तर त्याचा अर्थ असा होईल की त्यांनी आपल्या विचार करण्याच्या क्षमतेला परसेप्शन म्हणजे निश्शब्द अनुभूती याची जोड दिली. आणि निश्शब्द अनुभूती हे हार्टचं प्रॉव्हिन्स असल्यामुळे, हार्ट इंटेलिजन्सचं, तर त्यामुळे अशी जी निश्शब्द अनुभूती घेण्याची जी क्षमता आहे ती जर त्याची जागी झाली आणि अनालिटिकल एबिलिटी आहेच ऑलरेडी, तर ह्या दोन्हीचं जर मिश्रण झालं, दोन्हीचं एकमेकांना साथ मिळाली, तर तो परिपूर्ण इंटेलिजन्स होईल. आणि त्यानंतर त्याला जे कळायला लागतील गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे कळतील एक, आणि दुसरं त्याची प्रवृत्तीच आणि त्याचा विकास जो झालेला आहे तो बुद्धीचा झालेला असं त्याचं वर्णनही तो चांगल्या प्रकारे करू शकेल, त्याचा आविष्कारही वेगळ्या प्रकारे करू शकेल. तर हे लक्षात आपण जर घेतलं की बुद्धिमान माणसाला हृदयाची भाषा कळण्यासाठी त्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या मागे काय दडलेलं आहे याचा त्यांनी शोध घेत गेला, तर हे त्याला शक्य होईल. आणि जो भावनेनी जातोय, परसेप्शन तो होलिस्टिक होतोय त्याच्या बरोबर आहे, पण त्याला ते एक्सप्लेन करता येत नाहीये. तर अशा व्यक्तीने ते करताना म्हणजे त्याला काहीतरी एखादी गोष्ट तीव्रतेने जाणवते आहे, तर ते जाणवणं जे आहे तर त्याचा अर्थ काय आहे याचा अभ्यास जर त्यांनी सुरू केला अशा व्यक्तीने की जो प्रिडॉमिनंटली हार्टने जातोय आणि तो अर्थ समजून घ्यायला लागला त्याचा, म्हणजे त्याला खरं म्हणजे कळलेलं आहे ते, पण सांगता येत नाही आहे. तर त्यांनी जेवढं सांगता येणं शक्य आहे तेवढं सांगण्याचा एक प्रयास सुरू केला, म्हणजे बुद्धीचा वापर तो जागेपणाने करायला लागला. आणि त्याला असं लक्षात येईल की अरे मला बऱ्याचशा गोष्टी कळलेल्या आहेत असं वाटतंय, पण सांगता येत नाही आहे. Let me focus on developing my ability to communicate. So let me learn language, go deep into it, understand the deeper meanings of those words. असं तो करत गेला आणि त्यांनी ती कमतरता भरून काढणं आपली अशी भूमिका ठेवली की अरे मला कळतंय पण मला सांगता येत नाही. आणि कालांतराने असंही लक्षात येते माझ्या आणि आजूबाजूच्या इतरांच्या की मला जे कळलेलं होतं परिपूर्णपणे पूर्वी तर तेच खरं निघतंय. असं बऱ्याच वेळ होतं. म्हणजे तसं जर पाहायला गेलं ना, अगदी खूप मुळात जाऊन विचार केला तर
निशब्दतेने जे कळतं तर ते त्रिकाला बाधित असतं, तसं म्हणलं तर त्या माणसाचे प्रश्न सुटलेले असतात, कारण सगळ्या बाजूनी त्याला ते कळलेलं असतं, फक्त ते सांगता येत नसतं. तर सांगता येणं हे ह्युमन एंडेव्हर झालं, मानवी पातळीची एक प्रक्रिया झाली की जी उपयुक्त आहे, आवश्यक आहे, ती काही आपण नाकारतोय असं नाही, पण तो त्याच्या पलीकडे नेणारं असं जे आपल्यातली क्षमता आहे, तर ती हृदयाचीच क्षमता आहे आणि ती कित्येक पटीने बुद्धीपेक्षा जास्त महत्वाची असंही म्हणता येईल. पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस दोन्हीचा मेळ घालणं हे आपल्या हिताचं असतं, कारण काही सिच्युएशनमध्ये आपल्याला मेंदूचा वापर करायला लागतो आणि काही सिच्युएशनमध्ये हृदयाच्या इंटेलिजन्सचा वापर करायला लागतो. आपण एखादा मूल समजा त्या परीक्षेमध्ये जर कमी मार्क पडले तर त्याची जी इनर स्टेट असते तर ती आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला शब्द घेऊन त्याच्याकडे जाऊन चालणार नाही, हे तू असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, बघ मी तुला म्हणत होते की त्यावेळेला तू मित्रांबरोबर फिरायला गेला तर अमुक केलं तमुक केलं, अशी सगळी ती जंत्री जर लावली ते मूल अजून डिस्टर्ब होईल. ते आत्ता त्याला काय झालंय तर ते फ्रस्ट्रेटेड आहे, डिप्रेस्ड आहे आणि त्याला लो वाटतंय. अशाला हार्ट इंटेलिजन्सची व्यक्ती जाऊन काय करेल, फक्त त्याच्याजवळ बसेल, त्याच्या पाठीवरून हात फिरवेल, डोक्यावरनं हात फिरवेल, म्हणजे ती जर लहान मूल असेल तर. पण जर लहान मूल नसेल, मोठी व्यक्ती असेल तर त्याच्या जवळ बसेल आणि त्याला एक सेन्स देईल की मी आहे तिथे, तुला काही लागलं तर मला सांग. थोडा वेळ ती बसेल आणि निशब्द त्याच्याशी संवाद साधेल, बोलणार नाही काही, तिथे भाषण देऊन चालणार नाही, कारण थोडं थांबावं लागेल, त्याच्याशी सिम्पथाईज करावं लागेल, त्याचं जे दुःख आहे तर त्याच्या शूजमध्ये जाऊन ते फील करावं लागेल. आणि ते फील करता तुम्ही असं दिसलं तर ती व्यक्ती थोडीशी तुमच्याशी मोकळी होईल, तिचं भावनिक आवेग आहे त्याचा बाहेर पडेल. त्यानंतर ते तुम्हाला रिसेप्टिव्ह झालेलं जर असेल, ग्रहणशील असेल, तर नंतर तुमचं म्हणणं ऐकायला ती अनुकूल स्थितीमध्ये आली असेल आणि तुम्ही दोन्ही फ्रंट्सवरती काम केलेलं असेल, स्वतःवर अभ्यास केला असेल स्वतःचा आणि दोन्ही फ्रंट्सचा विकास केला असेल, तर तुम्हाला त्यावेळेला मग योग्य शब्द वापरून त्याला कसं मोटिवेट करायचं, त्याला त्या दुःखातून कसं बाहेर काढायचं आणि मोटिवेट करून पुढच्या परीक्षेच्या अधिक चांगलं कसं करायचं हे सांगणं एवढं अवघड जाणार नाही. म्हणजे इथे काय झालं, अशा सिच्युएशनवर काय झालं की बुद्धी ही बॅकग्राऊंडला राहिली आणि हार्ट हे समोर राहिलं, त्यांनी ते प्रश्न हाताळला आणि न बोलता सुद्धा प्रश्न हाताळता येऊ शकतो असं आपण याच्यातनं लक्षात घेऊ शकतो. काय मृत्यू झाला होता, म्हणजे खूप करोनाग्रस्त लोकांना घरांबंद सुद्धा आपल्याला जाणवतं की 50-60 वय असणारी लोक सुद्धा किंवा त्याच्या अलीकडच्या वयाची सुद्धा काही गेलेली माहितीत आहेत माझ्या. तर त्यांना पण त्यांच्याशी बोलताना असं त्यांना सगळी फिलॉसॉफी आत्मा कसा अमर आहे असं सांगून चालणार नाही, जग कसं मरते आहे असं त्यावेळेला सांगून नाही चालणार. तरी त्यांच्याशी सिम्पथाइजच करावं लागेल, त्यांना समजून घ्यावं लागेल की काय झालं नेमकं वगैरे, असं त्यांना एक सेन्स ऑफ सपोर्टची गरज असेल त्यावेळेला. तर हे जे डिस्क्रिप्शन आहे कुठल्या वेळेला काय नेमकं करायला पाहिजे, हे डिस्क्रिप्शन हार्ट इंटेलिजन्सच्या माणसामध्ये सहजपणे असू शकतं आणि ब्रेन इंटेलिजन्स जो आहे त्या माणसाला ते डेव्हलप करावं लागतं, त्याची सेन्सिटिव्हिटी वाढवून. कारण जे बुद्धीने खूप चांगले असतात तर त्यांना जर हार्टची सुद्धा भाषा कळायला लागली तर खूपच ते चांगलं होऊ शकतं. पण त्यासाठी खूप वेगळ्या प्रक्रियेतनं जावं लागतं. म्हणजे अनुभूतीजन्य ज्ञान जे आहे हे विचार मी सगळे गोळा केलेत, ते मी सांगतोय, लोक स्पेलबाउंड होत आहेत, त्यांनी प्रभावित होत आहेत, मलाही त्यांनी बरं वाटतंय, पण आत मला ते कळलेलं नाहीये. मी फक्त इकडचं तिकडचं गोळा केलं आणि माझी स्मृती चांगली असल्यामुळे सगळं आठवतंय, त्यामुळे पटापटा कोट्स देऊ शकतोय. हे सगळे स्पेलबाउंड झालेत लोक, पण आत मला ते झाल्यानंतर असं काही समाधान नाही मिळत आहे. असं जर असेल तर असं लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या त्या ज्ञानाला, माहितीला कुठेतरी अनुभूतीची जोड दिली पाहिजे.
ते शब्द जिथून येत आहेत तर त्याच्या मला शब्दांशीच मी परिचित आहे आणि त्याच्या मागे काय माहितीच नसेल मला, नुसतेच शब्द माहिती. तर त्यात जो एक ड्रायनेस असतो तो जो मी त्याच्या अलीकडे जायला लागलो आणि प्रत्येक विचाराच्या मागे जाऊन 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 त्या सोर्स पाशी जात राहिलो दरवेळेला, तर त्यावेळेला मला ते कळायला लागेल की अरे हे काहीतरी परसेप्शन हार्टनी करण्याचं जे काहीतरी वेगळं दिसतंय. सो आय हॅव टू बी ओपन फॉर वॉट एव्हर सजेशन्स सच पीपल गिव्ह टू मी. नाही तर मग ते ब्रेन इंटेलिजंट माणसाला सगळं कळलंय असं जे वाटतं तर मग तो कोणाला रिसेप्टिव्ह राहत नाही असं असतं. आणि हार्ट इंटेलिजन्सचा माणूस काय होतं की तो भावनात्मक असल्यामुळे तो भरकटण्याची शक्यता वाढते. त्याचं भरकटणं थांबवण्यासाठी त्याला जे काही अनुभव येत आहेत त्याचं विश्लेषण करणं हे सुद्धा शिकावं लागेल त्याला. त्याचं कम्युनिकेट करायचं झालं तर भाषा शिकावी लागेल. आपल्याला जे म्हणायचं आहे ते नेमकेपणाने आपण त्या भाषेतनं सांगतोय का ह्याचा अभ्यास सुरू करावा लागेल. आणि ते जर जमलं तर त्याला व्यवहारता दोन्ही बाजूनी त्याला परिपूर्णता आली आणि मग त्याला ते जर अनुभूतीच्या आधारावर हार्टनी त्याला लक्षात आलं आणि ते शब्दांनी मांडू शकतो असं जर जमायला लागलं तर जो आस्पेक्ट जी बाजू त्याची जरी थोडी कमी होती तर ती पुरी व्हायला लागेल. त्याला एक चांगलं वाटेल. कारण ज्याला सांगता येत नाही सांगण्यासारखं आहे पण सांगता येत नाही तर त्याला एक अपूर्णतेची जाणीव होत असेल वेळोवेळी की हे मला जमत नाही, जमायला पाहिजे. पण मला कळलेलं तर आहे असं मला जाणवत आहे की हे सगळे जे बोलतायत ते मला जे कळलंय त्याच्या संबंधातच बोलतायत असं वाटतंय मला. पण मी त्यांना ते सांगू शकत नाही की ते जसं सांगतायत तसं मला सांगता येत नाही असं जर लक्षात आलं त्या हार्टने जाणाऱ्या माणसाच्या तर मग त्यातनं त्याला मोटिवेशन मिळून तो एखादा त्याच्यातनं पुढे जाऊन भाषेचा अभ्यास करून आणि त्याच्या खोलात जाऊन आणि मग त्याचे प्रयोग करून. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे मेंदूनी जाणाऱ्या व्यक्तीला हृदयाची भाषा कळायला त्याची समजून घेण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू करणं, या हृदयाची कळते त्यांनी मेंदूची कळून घ्यायला सुरुवात करणं. ते काही असं सरशी होणारी गोष्ट नाही आहे. आणि असं ते म्हणत की महिन्याभरात झालं पाहिजे 2 महिने असं नाही करता येणार. तर इट विल टेक इट्स ओन टाइम. आणि आपण जर आपलं आध्यात्मिक वाङ्मय पाहिलं तर त्याच्यातले जे आविष्कार आहेत कुठलाही ग्रंथ घ्या तुम्ही, पतंजली उपदर्शन काय, गीता काय, उपनिषद काय, तर त्याच्यात हे दोन्हीचं एकत्रीकरण दिसतं आपल्याला. म्हणजे ऋषीमुनींना आपण द्रष्टे म्हणतो, दर्शनकार म्हणतो की त्यांना ते दिसलं सत्य. दिसणं जे आहे ते दिसणं हे परसेप्शनच्या लेव्हलचं दिसणं आहे, मॉर्टल डोळ्याने दिसतंय ते नाही आहे. त्यांना दर्शन जे घडलं ते सत्याचं दर्शन घडलं. म्हणजे ते एक शब्द वापरायचा म्हणून दर्शन म्हणतात पण त्यांना ते फील झालं, जाणवलं आतून. हृदयाच्या निशब्द मेंदूच्या निशब्द स्थितीमध्ये हृदयाने जाणलेलं सत्य अशा स्वरूपाची ती दर्शनं आहेत. तर ते जर आपल्याला लक्षात आलं आणि त्याचे आविष्कार जे त्यांनी केलेत तर ते किती सूत्रमय केलेले आहेत, नेमकेपणाने केलेत. पण असं वाटत नाही ते वाचताना कुठे पण, विशेषतः पतंजली उपदेशांचा अभ्यास करताना की काहीतरी आपलं नुसतं इकडचं तिकडचं गोळा करून सांगतात असं नाही वाटत. तर काहीतरी अनुभूतीतनं आलंय असं वाटतं. आणि मग त्याचा पडताळा आपण घेत गेलो. आता त्याचा अभ्यास करताना जो पडताळा घेतला जातो एखाद्या काय म्हणूया ज्याला जिज्ञासा आहे, विशुद्ध जिज्ञासा आहे, असा माणूस नेहमी त्याचा पडताळा घेण्याचा प्रयत्न करेल. तर ते करताना त्याला ज्यावेळेला वेळोवेळी लक्षात येईल की अरे हे किती अद्भुत आहे की म्हणजे निशब्दतेत जाणवलेली गोष्ट, आलेली अनुभूती ही इतक्या समर्थ शब्दांचा वापर करून ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, तेवढी मोठी गोष्ट आहे असं त्याला जाणवेल. आणि ते जे अप्रिसिएशन असेल ते यायला लागलं मग ते बुद्धीने जाणाऱ्या किंवा हृदयाने जाणाऱ्या दोघांमध्ये जर ते आपापल्या पातळीवर आलं तर दोघं जण आपापली कमतरता कमी करण्याच्या प्रयत्नाला लागतील. कारण दोन्हीची गरज आहे ना.
परसेप्शनची गरज आहे आणि एक्सप्लेनेशनची गरज आहे. आता हे ऋषीमुनींनी जर काहीच लिहून ठेवलं नसतं तर एखादा आपल्याला अवघड गेलं असतं, म्हणजे जमलंच नसतं असं नाही, पण सत्य तेच आहे. फक्त पाहणारी व्यक्ती बदलली. ते ऋषीमुनी होते, आता आपण आहोत. पण त्यांनी सुकर झालं, आपल्याला काही टूल्स मिळाली आपल्याला, त्यामुळे हा शोध घेणं सोपं झालं. म्हणून अनुभूती येणं आणि त्याचं एक्सप्लेनेशन करू शकणं दोन्हीची गरज आहे. आणि विशेषतः अध्यात्मातल्या ज्या अनुभूती आहेत त्या बाबतीत तर नक्की आपल्याला म्हणता येईल की ती जिथे आपलं मन थांबतं तिथेच ती अनुभूती सुरू होते. मन थांबणं हा जो भाग आहे तर ते तुम्ही ज्याला विश्लेषक, तुमची अनालिटिकल बुद्धी असेल तर तुम्ही विश्लेषणाने काही गोष्टी तुम्हाला समजतील, हे खरं आहे. पण तो त्यापेक्षा जास्त कधी कळेल तर तुम्हाला म्हणजे ह्या विचारांमधनं जे प्रकट होतंय ज्ञान, तर त्याच्या मागे दडलेलं काय आहे हे पाहायला लागलं तर त्या तुमच्या क्षमतेला एक वेगळी दृष्टी मिळेल. म्हणजे तुम्ही सत्यान्वेषी झाला. सत्य काय ते मला पाहायचंय. ठीक आहे, माझी ती प्रवृत्ती आहे, मी मेंदूनी जातोय, पण ते पाहताना माझ्या व्हिम्सनुसार जाणार नाही, माझे काहीतरी लहरीनुसार जाणार नाही. तर जे जे मी वाचीन तर ते वाचत असताना त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीन. नेमकेपणाने अर्थ काय, काय म्हणायचंय नेमकं त्याला, असा अभ्यास मी जर करत राहिलो, मी जर समजा बुद्धीने जाणारा असेल आणि असा अभ्यास सुरू केला मी, आणि मगाशी म्हणलो तसं विचारांच्या अलीकडे जाणं आणि वृत्ती फील करायला लागणं, तर ते जे फिलिंग मोड आहे, म्हणजे बुद्धिमान व्यक्तीला फिलिंग मोडमध्ये जाऊन ते जे वर्णन केलेलं आहे त्याच्या मागची अवस्था काय असू शकेल त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि तसा तो शोध घ्यायला लागला की त्याला त्याच्यातला हार्ट इंटेलिजन्स जागा होईल. जो हार्ट इंटेलिजन्स आहे तर त्याला सांगता येत नाहीये, पण अंतिम अनुभूती जी आध्यात्मिक आहे ती निश्शब्दतेचीच असल्यामुळे त्याला जर ती अनुभूती योग्य प्रकारे त्यांनी आलेली असेल, निश्शब्दतेपर्यंत तो खूप योग्य प्रकारे पोचला असेल, त्यात कुठलीही भावनिकता नसेल. म्हणजे भावनिकता म्हणजे वाहवत जाणं अशा अर्थाने भावनिकता. भावनिकता म्हणजे सेन्सिटिव्हिटी असणं, जे आहे म्हणजे काय म्हणू आपण, संवेदन क्षमता, ही ज्याची खूप चांगल्या दर्जाची विकसित, त्याला गोष्टी अशा एकदम होलिस्टिकली पटकन कळतील. आणि तेच आपल्याला पतंजली योगदर्शनामध्ये आपण समजून घेतोय, ते तेच घेतोय की निर्विचार विशारद्य अध्यात्म प्रसाद, अध्यात्माची म्हणजे प्राप्त होणारी जी प्रसन्नता आहे तर ती निर्विचारतेतनच येते. निर्विचारता ही खूपच प्रेशस गोष्ट आहे, खूपच महत्वाची आहे, आणि ती हृदयाने जाणाऱ्या माणसाला जास्त जवळची आहे दॅन बुद्धीने जाणारा. पण बुद्धीने जाणारा जो आहे तो अनालिसिस मध्ये अडकलाय, शब्दांमध्ये अडकलेला आहे. शब्दांचा नेमका अर्थ काय हे त्याला नेसेसरीली कळलेलं आहे असं नाही. त्यामुळे त्याला तो जर सत्यान्वेषी दृष्टीने प्रेरित होऊन की नाही हे शब्द मी वापरते बरोबर आहे, यांनी एक योगश चित्तवृत्तीने हा शब्द वापरला. तर जो चिकित्सक आहे तो त्याचा अभ्यास करायला लागेल आणि त्याची माहिती गोळा करेल, मग योग कुठे काय कोणी म्हणेल असं करेल. आणि दुसरा जो असेल तो काय करेल की हे काय नेमकं त्यांना म्हणायचं आहे, चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, मला कळलं पाहिजे, अशा ह्याने तो जिज्ञासेने प्रेरित होऊन शोध घ्यायला प्रवृत्त होईल. हे काय नेमकं होतं मी आतच बघतो माझ्या. तर जो चिकित्सक आहे तो त्या सगळ्याचा शोध घ्यायला प्रवृत्त झाला, त्यातल्या आलेल्या प्रत्येक अनुभूतीचं मोकळं मन ठेवून आणि विशुद्ध जिज्ञासेने प्रेरित होऊन, तर तो ज्या ह्या प्रक्रियेतून तो जो गेला तर त्याचा निश्चितपणे हार्ट इंटेलिजन्स जागा होईल आणि एक समतोल येईल नंतर. आणि अशा प्रकारचा हार्ट आणि मेंदूमधला समतोल म्हणजे खरा योग आहे. आणि हार्टनी जाणारी जी व्यक्ती आहे तर ती तिला आलेल्या ज्या अनुभूती असतील, निशब्द अनुभूती, तर त्याच्या ते काळजीपूर्वक लक्ष देईल त्याच्याकडे की या खरोखर अनुभूती मला निर्विचारतेतनं आलेल्या आहेत का, निर्विचारतेचा सुद्धा मी ग्रह करून घेतला आहे आणि मी असं धरून चाललोय की या निशब्द अनुभूती हार्टने आलेल्या आहेत त्या सर्वश्रेष्ठ आहेत असं मी धरून चाललोय का खरोखर येत आहेत. त्याला सुद्धा जागं व्हावं लागेल
त्याला जे काही जाणवते त्याच्याविषयी जागं होऊन त्याचा अर्थ लावायला शिकावं लागेल. आणि असं म्हणता येईल मात्र की ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जो गेलेला आहे, म्हणजे विचार करता 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 विचार गळून पडले आणि निर्विचारता आली, आणि निर्विचारता आल्यामुळे त्याच्या पलीकडचा अनुभव त्याला येऊन गेला आणि तिथे तो स्थिरावला आणि त्या निःशब्दतेतच तो स्थिरावला. तर त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचं मौन निर्माण होईल. तर तो आवश्यकतेनुसार जेवढं बोलायचं तेवढं बोलेल आणि अदरवाईज मौनातच राहील. तर हे आध्यात्मिक दृष्ट्या बरोबर जरी असलं तरी व्यवहारता पाहायला जर गेलं तर आपल्याला दोन्हीची गरज असते आणि दोन्हींचं आपलं आपलं स्थान आहेच. म्हणजे हे आपल्याला नाकारता येणार नाही. सगळ्याच गोष्टी हृदयाने कळतील असं नाही. काही काही गोष्टी मगाशी म्हणलो तसं की ती पहिली जी फेज आहे, काहीतरी दुःखात आहे माणूस, तर त्याचं दुःख समजून घेणारी व्यक्ती त्याला जर मिळाली तर तो मोकळा होईल आणि नंतर मग त्याच्याशी संवाद साधून त्या दुःखाचं निराकरण बौद्धिक पातळीवर कसं करायचं आणि आत्मिक पातळीवर कसं करायचं याच्याबद्दल त्याच्याशी संवाद साधावा लागेल. ते जे एक बायलॅटरल प्रोसेस असते की त्याचं समजून घेणं आणि त्याच्याशी संवाद साधणं, पुन्हा त्याचं समजून घेणं, पुन्हा संवाद साधणं. हे संवाद साधत असताना पुन्हा आपल्याला जर असं वाटत असेल की आपण फार शहाणे आहोत आणि त्याला आपण काहीतरी शिकवतोय, तर ते पोचणार नाही त्याच्यापर्यंत. कारण त्याला लगेच आपण इगोतनं बोलायला लागलो की त्याच्यातला इगो जागा होणार. आपण अहंकारातनं बोललो, मीपणातनं बोललो, त्यातला मीपणा जागा होणार आणि ते सगळं सीमित होत जाणार. आणि सीमित झालं की त्याला मर्यादा आल्या. म्हणजे सीमित म्हणजेच मर्यादित होणं आहे, पण सीमित झालं की ते अंडरस्टँडिंग हे मर्यादित झालं. आणि जोपर्यंत मर्यादित अंडरस्टँडिंग आहे, जाण आहे, समज आहे, तोपर्यंत त्याच्यातनं जे काही निर्माण होईल ते मर्यादितच असणार आहे. म्हणून आपल्याला असं बघावं लागेल की हे दोन्ही डायमेन्शन जे आहेत ती महत्वाची तर आहेतच. की हार्टचं कळलं नाही माणसाला तसं एक ड्रायनेस येतो. आणि फक्त हार्टच असेल आणि बुद्धीची त्याला विवेकाची जोड नसेल तर त्या माणूस असा खूप अस्थिर राहील. पण हे सुद्धा 100% खरं आहे की खरं जे अनुभूती आहे ती निःशब्दतेचीच अनुभूती आहे. हे तितकंच खरं आहे. जे तुम्हाला तुम्हाला काहीच म्हणायचं नसताना ज्यावेळेला तुम्हाला कळतं आणि शब्दांचाही वापर करावा लागत नाही, त्यावेळेला जे कळतं ते परिपूर्ण कळणं असतं. तर ते गृहीत धरलं तरी व्यवहारता फक्त मी म्हणतोय की या दोन्हीचा मेळ घालण्याची गरज असते. आपण जोपर्यंत परिपूर्णपणे त्या आध्यात्मिक अनुभूतीमध्ये स्थिरावलेले नसू तोपर्यंत आपल्याला दोन्हीची मदत घ्यावी लागेल. आणि ती मदत घेता घेता जो दृष्टीमध्ये जे परिपूर्णता येईल, सर्वसमावेशकता त्यामुळे येईल, तर त्याच्या मदतीने आपल्याला विशुद्ध निःशब्दता म्हणजे काय कळेल. म्हणजे ऋषीमुनींच्या बाबतीत आपण पाहिलं तर त्यांनी निःशब्दतेची अनुभूती घेऊन शब्दांचा वापर करून आपल्यापर्यंत ते दर्शन वाङ्मय पोचवलं. ते जर निःशब्दतेच बुडून गेले असते तर शब्द निर्माणच झाले नसते, त्यांच्या पुरतच राहिलं असतं. आपल्यापर्यंत पोचतंय कारण त्याच निःशब्दतेची आविष्कार त्यांनी दर्शन वाङ्मयातनं घडवलं. त्यामुळे ह्या दोन्हीची गरज असते, फक्त त्याच्या प्रेरणा वेगळ्या असतात. भौतिक पातळी विचार करताना आपण काही गोष्टी मला हृदयाने समजून घ्याव्या लागल्या आहेत, काही बुद्धीने समजून घ्याव्या लागल्या आणि दोन्हीची माझ्या आयुष्यात आवश्यकता आहे अशी त्याच्या मागची भावना आहे. आणि ऋषीमुनींची भावना कशी असते की आम्हाला सत्य समजलं पाहिजे, अशा भावनेने प्रेरित होऊन त्यांचे सगळं जीवनक्रम चालू असतो. त्यामुळे ती त्याच्या मागचं मोटिवेशन वेगळं असल्यामुळे त्याचे हातून घडणारी कृती आणि त्यातून मिळणारे परिणाम हे वेगळे वेगळे असणार आहेत. पण आपण एक प्रॅक्टिकल लेवलला विचार करतोय की या दोन्हीची गरज आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण कुठल्या प्रकारात मोडतो हे बघितलं पाहिजे आणि त्याला दुसऱ्याची जोड कशी देता येईल, जे मिसिंग आहे त्याचं जोड कशी देता येईल असं पाहणं हे प्रॅक्टिकल लेवलला तसं योग्यही ठरतं. त्याचं कारण असं की व्यवहारातले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बुद्धीचा आणि हृदयाचा वापर चांगल्या प्रकारे जर करता यायला लागला तर खूपसे प्रश्न आपण अधिक इफेक्टिव्हली सोडवू शकू. आणि तसे जर सोडवू शकलो तर आपल्याला त्यातनं जी दृष्टी मिळेल जगण्याची, त्याच्या मदतीने
आपल्याला अध्यात्म सोपं जाईल. आणि अध्यात्म सोपं जाणं याचा अर्थ असा की विचारांच्या प्रक्रियेतनं तुम्ही गेलाय, जर तुम्ही बुद्धीने जात असाल तर त्यातनं जाताय, पण तुम्ही हृदयाची भाषा तुम्हाला नंतर लक्षात यायला लागली आणि परिपूर्णता आली. आणि हृदयाने जाताय तुम्ही आणि तुम्ही बुद्धीला सुद्धा जाग केलंय आणि आपल्याला आले अनुभव हे शब्दबद्ध करण्याचा तुमच्या परीने प्रयत्न करता. मग त्यातल्या त्रुटी तुमच्या लक्षात येत आहेत, मग अजून ते शब्द रिफाईन करत चाललाय. आपल्याला जे ऍक्च्युअली जाणवलंय ते आपण शब्दबद्ध करतोय का याचा अभ्यास सतत चालू राहिला तर कालांतराने तुमच्यात ती रिफाईनमेंट येईल. मग नेमकेपणाने शब्द वापरण्याची प्रक्रिया तुमच्यात जागी होईल आणि तशी ती झाली की तो मेळ बसला मग दोन्हीचा. आणि तसं पाहायला जर गेलं तर आपल्याला दोन्ही क्षमता निसर्गाने दिलेल्या असतात. म्हणजे आपण भावनांच्या सहाय्याने सुद्धा खूपशा गोष्टी समजून घेत असतो. अशी म्हणलो तसं की एखाद्या माणसाला आपण भेटायला गेलो तर आपण वेलकम आहोत का नाही हे आपल्याला त्याच्या देहबोलीवरनं लगेच कळतं. आणि ते जे कळणं आहे तर ते शब्दाच्या पलीकडचं कळणं आहे. आपण नुसतंच पाहतो आणि आपल्याला काहीतरी जाणवतो आणि मग आपण ती जवळची व्यक्ती असेल आपण तिला सांगू शकतो की सगळं ठीक आहे ना, मी आले होते इकडे त्यामुळे चक्कर मारली, पण तू जरा कामात दिसतेस, डिस्टर्ब दिसतेस, मग नंतर भेटू आपण असं म्हणून ती माणूस जाऊ शकतो. पण हे कळलं कशाने तर नुसतं पाहून कळलं, बोलावं लागलंच नाही, पाहूनच कळलं. तसं हे सुद्धा लागतंच आपल्याला. आणि मग काहीतरी आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन ते त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, काही अडचणीत असेल नंतर आपण घरी गेल्यावरती फोन करून विचारलं की त्यावेळी मी आलो होतो, मी तशीच गेले निघून, पण काही तशी प्रॉब्लेम नाही तर आपण भेटूयात एकदा वाटलं तर. ते मध्ये थोडा वेळ गेला तर 4-6 तास गेले की 1-2 दिवस गेले आणि नंतर पुन्हा फोन केला. ते खाली ती व्यक्तीच्या लक्षात येईल की अरे ही आपल्यात इंटरेस्ट म्हणजे तिचा जो माझ्यातला जो स्नेह आहे माझ्या बाबतीतला तो खरा आहे म्हणूनच ती फोन करते असं लक्षात येईल. ते व्यवहाराच्या पातळीवर ते आवश्यक आणि उपयुक्त आहे, कारण शेवटी आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत व्यवहार टळला नाही आपल्याला. तर तो जर आपण चांगल्या प्रकारे करू शकलो आणि दोन्ही क्षमतांचा योग्य प्रकारे वापर करून व्यवहार करू शकलो तर व्यवहार चांगला होऊ शकेल. तो व्यवहार चांगला झाला की समस्या कमी झाल्या आपल्या आयुष्यातल्या, आणि समस्या कमी झाल्यामुळे आपलं जे प्री ऑक्युपेशन आहे सगळ्या व्यवहारातलं तर ते कमी व्हायला लागलं, कारण आपल्याला त्याच्या कळायला लागल्या गोष्टी. आणि त्यामुळे प्री ऑक्युपेशन कमी झाल्यामुळे जी स्पेस निर्माण होईल तर त्याच्यात आपल्याला अध्यात्माची साधना, योग साधना करणं रिलेटिव्हली जास्त सोपं जाईल. आणि तसं जायला लागलं की नॅचरली निर्विचारतेकडचा जो प्रवास आणि आत्मस्वरूपाची जी जाणीव, अनुभूतीजन्य जाणीव व्हायला पाहिजे तर ती होणं सोपं जाईल. कारण अर्धवट जर राहिलं म्हणजे फक्त बुद्धीने गेलो तर सगळं मी खूपच असं ड्राय राहील आणि त्याने मला अनेक प्रश्न असे असतील की ते सुटणार नाही. फक्त अनालिटिकल असेल आणि घरामध्ये काहीतरी अडचण आली की ज्याच्यात भावनिक ह्याची गरज आहे तर ते मला कळणारच नाही. त्यातनं माझ्या समस्या वाढतील की एवढ्या साध्या साध्या गोष्टी कशा कळत नाहीत, समोर दिसत होतं अशी तक्रार होईल. किंवा मग भावनिक असाराने तुम्ही सारखं त्यांनीच हे करता आणि काही विचाराची त्याला जोडच नाही तर भरपट होणं इतरांची तुमच्या बरोबर असं होईल की याच्या फार मुडी आहे हा, याचं काही सांगता येत नाही. विशेषतः आर्टिस्टच्या बाबतीत असं हे केलं जातं की ते त्यांचा मूड असेल तरच ते करतात असं. पण त्याच शक्यता अशी असते की एखाद्या मूडमुळे तुमची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून जाऊ शकते, असंही होऊ शकतं. किंवा दुसरंही होऊ शकतं की हे फार मोडी आहेत नाही त्याच्याशिवाय कौतुक असतं लोकांना की हे फार मोडी आहेत आणि मूड असतात एकदम छान, नाही तर काहीच करत नाही तसं असू शकतं असं. पण एक जनरल रूल म्हणून पाहायला जर गेलं तर आपल्याला नुसतं भावनिक असून चालणार नाही किंवा नुसतं बौद्धिक असून चालणार नाही, तर दोन्हीचा मेळच घालावा लागेल. हे एक सत्य म्हणून आपल्याला लक्षात येण्याची गरज आहे. आणि त्यांनी आपल्या व्यवहारातले प्रश्न सुटायला मदत होणार आहे. आणि तशी ती झाली तर अध्यात्मासाठी योग्य ती पार्श्वभूमी त्यातनं तयार होईल. आणि तशी पार्श्वभूमी झाली की आपली
साधना अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणून असंच आपल्याला बघायला लागेल की आपली नैसर्गिक प्रवृत्ती कुठली आहे. काही माणसं असेल की जात्याच ती चिकित्सक आहेत, तर त्यांनी ते बदलायचं कारण नाही, चिकित्सेनेच गेले. चिकित्सेने जाता जाता त्यांना हे रिअलाइज झालं, लक्षात आलं की अरे ह्यांनी माझे प्रश्न नाही सुटत, सगळ्या गोष्टी मला त्यांनी नाही समजत आहेत, मला थोडी मदत घ्यायला पाहिजे माझ्या हृदयाची. आणि मग ते ऑब्झर्व करेल की हृदयाने जाणारी काही लोक त्याला जर आढळली तर त्यांच्याशी तो संवाद साधेल, त्यांना ऑब्झर्व करेल, निरीक्षण करेल, त्यांचं वागणं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यातनं त्याला जी दृष्टी मिळेल, ही जी प्रोसेस आहे हे लक्षात येणं आधी, विशेषतः बुद्धीने जाणाऱ्या लोकांना आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपलं काहीतरी चुकतंय किंवा आपल्याला काहीतरी समजून घ्यायला पाहिजे हेच मुळात लक्षात येत नाही. कारण वातावरणच असं असतं ना आपलं, म्हणजे आपली सिस्टीम जी आहे ती सगळी बुद्धीवरतीच भर देणारी आहे, हृदयावर भर देणारी सिस्टीमच नाही आपल्याकडे इन प्लेस. म्हणजे त्यामुळे त्यांना जे वाटणं असतं त्याला खूप महत्त्व दिलं जातं समाजामध्ये सुद्धा. आणि त्यामुळे ते त्यांचं घट्ट होऊन जातं. त्यांची जी स्वतःविषयीची धारणा असते की सगळं मला समजलंय, ही जी धारणा असते बहुतेक बुद्धिमान लोकांची असते, तर तशी धारणा पक्की झाली की मग दे आर नॉट रिसेप्टिव्ह टू लर्न एनिथिंग. बट इफ यू आर रिसेप्टिव्ह, द फॅक्ट दॅट यू हॅव realize कि there are limitations to my intellect and I can only fathom things up to a certain point. Beyond that, I cannot go. So I need to observe people who are able to comprehend things without intellectualization of it. हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांना ती जाणीव होईल की अरे हे दिस इज वेअर आय लॅक अँड आय हॅव टू इम्प्रूव्ह अपॉन माय सेल्फ. तर ही असं होणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असेल त्यांच्या बाबतीत. कारण आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे हे लक्षात येणं ही सुद्धा महत्वाची एक स्टेप असू शकते. आणि हार्टनी जाणारे जे आहेत त्यांना जर असं थोडं ते थांबू शकले, जगत असताना आपला एखादा प्रश्न सोडवताना त्यांच्या असं रिअलाइज झालं त्यांना की अरे although I have been able to comprehend things in a holistic manner, and most of the times my perception of reality happened to be true. There are instances, several instances I have experienced myself. It turned out to be true, but still it took a lot of my energy, a seepage of energy, because I was not able to relate with everybody. मला जे वाटतंय ते मी सांगू शकत नव्हतो, त्यामुळे खूप मला व्याप झाला त्याचा आणि त्यांनी सगळं माझं मन डिस्टर्ब झालं, आयुष्य डिस्टर्ब झालं असं जर लक्षात आलं त्याच्या. म्हणजे हार्टनी जाणाऱ्याला बुद्धीची कशी आवश्यकता आहे हे लक्षात आलं आणि ती गरज निर्माण झाली, तर तो तसा विचार करेल. आणि जो बुद्धीने जाणार आहे त्याला हार्टची आवश्यकता कशी असं लक्षात आलं तर तो हार्टने जाण्याचा विचार करेल, आणि त्याचा शोध घेईल, असं त्याचा अभ्यास करेल, अध्ययन करेल. आणि मग ते जर झालं तर ती परिपूर्णता येईल. तर ह्या आता आपण ऋषीमुनींचं उदाहरण घेतलं की मला नुसतं कळून भागणार नाही, तर सांगता यावं लागेल. पण असे काही जण असतील की जे निश्शब्दतेमध्ये इतके बुडून गेले आणि सगळ्या अस्तित्वाशी त्यांची चेतना इतकी एकरूप झाली की ते चिरंतन मौनातच गेले, असं सुद्धा होऊ शकतं. पण त्यांचं मौन सुद्धा इतकं इलोक्युएंट असेल, देअर सायलेन्स वुड बी मोर इलोक्युएंट देन देअर वर्ड्स. त्यांच्या नुसतं प्रेझेन्सने सुद्धा लोकांना प्रेरणा मिळू शकेल. ती एक अत्युच्च अवस्था असेल, पण ती जर प्राप्त झाली तर मग अशा व्यक्ती या सगळ्या नियमांच्या पलीकडच्या असतात, त्यांनी सगळंच ट्रान्सेंड केलेलं असतं. पण तिथे जाईपर्यंत आपल्याला दोन्हीचा मेळ घालायला शिकलं पाहिजे. आणि हा मेळ घालणं म्हणजे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा पण अतिशय महत्वाचं अशी एक योगाची अवस्था आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. असं मला मुद्दाम तुम्हाला हे लक्षात आणून द्यावं असं वाटतं. कारण त्यांनी प्रश्न सुटायला मदत होणार आहे आपल्याला. जगणं सुकर होणं
हे फार महत्वाचं आहे. सध्याच्या काळात तर फारच महत्वाचं आहे. आणि सध्याच्या काळात सुद्धा आपण पाहायला गेलो तर नुसतं कोरोनाविषयी सगळी माहिती गोळा केली आहे, त्याचं ज्ञान झालंय त्या माणसाला, म्हणजे तो कोरोना पेशंटला योग्य प्रकारे ॲडवाईस देऊ शकेल असं नाही, काय करायला पाहिजे ह्याच्याविषयी. या जो कोरोनाचं कोणाचं तरी ऐकलंय किंवा माहिती झालंय कोणाला तरी काहीतरी कोरोना झालाय म्हणून, आणि त्याने तो खूप इमोशनली डिस्टर्ब झाला, तर इमोशनली म्हणजे तो हार्ट सेन्सिटिव्ह हार्ट इंटेलिजंट माणूस असल्यामुळे तो इमोशनल आहे, पण त्याने तो डिस्टर्ब झाला तरी सुद्धा तो मदत नाही करू शकणार. आणि हा नुसतीच माहिती गोळा करतोय तोही मदत करू शकणार नाही. स्वतःला कोरोना झाला तरी नाही करू शकणार, कारण तो डिस्टर्बच झाला, आयदर मेंटली इंटेलेक्च्युअली डिस्टर्ब झाला की इमोशनली झाला. तर दोन्ही डिस्टर्बन्सेसमध्ये त्याचे जे अधिष्ठान आहे, आपली जी व्यवस्था आहे ती कोलमडेल. ती कोलमडली की सगळंच बिघडणार पुढचं. म्हणून फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस वी हॅव टू learn to strike a balance between heart intelligence and brain intelligence. And as I described certain ways, there could be other ways also to compensate for the lack you have. If you are intellectually very strong but emotionally poor, your emotional quotient is low, intelligence quotient is very high, then that also would not work. And other way around, your emotional quotient is very high but you are not able to communicate, that will also not do. त्यामुळे आपल्याला ते दोन्हीचे आवश्यकता आपल्या आयुष्यात आहे याची जाणीव करून घ्यावी लागेल, आणि आपण नेमके कुठल्या ह्याच्यात बसतो ते बघावं लागेल. आपल्याला असं लक्षात आलं की नाही, माझं दोन्ही मी योग्य प्रकारे वापर करतोय आणि त्याच्यात काही मला काही कुठे कमतरता वाटत नाही, आणि हे रिअलायझेशन मधनं आलं असेल तर नथिंग लाईक इट, मग तुम्हाला बाकी कशाची गरज नाही. पण जर तसं नसेल आणि नुसतंच वाटतंय तुम्हाला, तर थोडासा दोष राहील. म्हणून आपण नेहमी बोलताना हे सांगत असतोच की एखादी गोष्ट माहिती असणं, त्याचं ज्ञान असणं आणि त्याचा बोध होणं अशात फरक आहे. तर परिवर्तन हे बोधाने होईल, नुसतं माहितीने नाही होणार, नुसतं ज्ञानाने नाही होणार. तुम्हाला कळलेलंच असावं लागेल की येस, मला हे इथपर्यंत समजतंय बुद्धीने, पण याच्या पलीकडे नाही समजत आहे, त्या जस्ट रिमेन ओपन. आणि आपण बोललो तशा प्रकारचे काही कृती करून त्याच्यात माझा हार्ट इंटेलिजन्स मी जागा करेल, आणि हार्ट इंटेलिजन्सवाली व्यक्ती वेगळ्या प्रकारे जाईल आणि परिपूर्णता ती अनुभवण्याचा प्रयत्न करेल. असा तो बॅलन्स आणण्याची आपण भर देण्याची गरज आहे, असं मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. त्यासाठी हा विषय निवडला होता आजचा. Is this different than left brain versus right brain people talk about? Actually, जे लेफ्ट प्रिडॉमिनंट असणं आणि राईट प्रिडॉमिनंट असणं हे समजण्यासारखं आहे, पण तो शास्त्रज्ञ असं म्हणतात की असं नसतं, हे दोन्ही ची गरज असते, आणि लेफ्ट साइडेड आणि राईट साइडेड असं नसतं. तर सगळ्यांना होल ब्रेनच वापरायला लागतो, आणि त्याचाच आपण आता बोलतोय ते तेच बोलतोय की होल ब्रेन वापरणं ह्याचाच अर्थ की मेंदूचाही वापर करतोय, हृदयाचाही करतोय. त्यामुळे असं म्हणजे त्याच्यातही संशोधन झालं होतं की ब्रेन लॅटरॅलिटी, लेफ्ट प्रिडॉमिनंट आणि राईट प्रिडॉमिनंट. लेफ्ट हा जास्त अनालिटिकल, मॅथमॅटिकल, प्रॅक्टिकल, हार्ट ड्रिव्हन, तर ॲम्बिशियस असा असतो, आणि इकडे जो राईट प्रिडॉमिनंट असतो तर तो असा विथड्रॉन असतो आणि असा खूप स्टेबल असतो. तो म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे टाईप ए पर्सनॅलिटी ज्यांना लेफ्ट प्रिडॉमिनंट म्हणतात, आणि जे ओनर्स असतात किंवा जे त्याचे अपेक्स बॉडी जी असते कुठल्याही क्षेत्रातली, तर ते लोकांना मोटिवेट चांगलं करतात, त्यामुळे एक्झिक्युशन ते करून घेतात, एक्झिक्युशन करून घेऊ शकतात, आणि
क्रिएटिव्ह थिंकिंग त्यांचं जास्त चांगलं असतं आणि त्यामुळे ते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ते चांगल्या प्रकारे करू शकतात. तर असं ते जाणवतं आपल्याला, म्हणजे पण तो प्रिडॉमिनन्स आहे. लेफ्ट प्रिडॉमिनंट माणूस हा अनालिटिकल असेल आणि राईट प्रिडॉमिनंट माणूस हा जास्त भावनिक असेल. पण दोन्हीची गरज असते. कुठलाही प्रश्न सोडवताना दोन्हीची आवश्यकता असते हे आपण लक्षात घेऊन होल ब्रेनचाच वापर करायला पाहिजे. फक्त लेफ्टचा चालणार नाही, फक्त राईटचा चालणार नाही. निर्णय घेताना घाई होते, त्यात हे ठरवणे कसे साधावे. निर्णय थोडा वेळ थांबून घ्यायचा काम. हा म्हणजे मी आता म्हणलो तसं की आपल्याला आपल्या बरोबर थोडंसं राहावं लागेल, स्वतःला समजून घ्यावं लागेल की माझी प्रॉपेन्सिटी काय, माझी नॅचरल प्रवृत्ती काय आहे. की मी कुठली गोष्ट समजून घेताना मी अनालिटिकली समजून घेतोय की मला अनालिसिसची आवश्यकता नाही असत. मी फक्त म्हणजे माणूस पाहिला कीच मला कळतंय, त्याचं बोलायला लागलं की त्याच्या बोलण्यामागे तो काय हे मला कळलं की माझे सगळे प्रश्न सुटून जातात. असं जर होत असेल आणि तुम्हाला जर अशी खात्री पटलेली असेल की तुमचे प्रश्न यांनी सुटतायत, तर माइट एज वेल गो विथ ऑन दॅट ट्रॅक. पण टू विजडम लाईज इन making both things, I mean bringing both things together and having a complete vision of every situation of life. म्हणून निर्णय घेताना घाई जी होतीये तर ती आपल्याला थोडं थांबून हे सगळं करावं लागेल. थांबत थांबत करावं लागेल, त्याला वेळ द्यावा लागेल, क्वालिटी टाइम द्यावा लागेल. त्याशिवाय बेसिक गोष्टी कळणारच नाहीत आणि त्या कळल्या नाहीत ते पुढचं सगळं मग येणारच नाही. म्हणून हे कायमच लक्षात ठेवलं पाहिजे की योगाचा अभ्यास किंवा अध्यात्माची जी साधना आहे तर ती लेझरली करायची साधना आहे, घाईघाईत करायची नाही. पण घाई म्हणून घाईने निर्णय घेणं असं करूच नाही. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, शिरीष म्हणतो ते की थोडं थांबलं आपण. आता हे जे थांबणं आहे ते कशासाठी असावं की जे मी करायला जातोय तर त्याची यथार्थता, त्याची योग्यता मी पडताळून पाहतोय, त्याचा मी अभ्यास करतोय. त्याच्या वेळेला मी असा निर्णय घ्यायला लागल्यावरती माझी आंतरिक स्थिती काय आहे याचा मी अभ्यास केला. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा माझा जो डिस्टर्बन्स आहे तर तो मीच जनरेट केलेला आहे. परिस्थितीमध्ये काही दोष नाही माझ्या. त्याचं जे मी त्या परिस्थितीला मी जे समजून घेतोय आणि त्याच्यावर आधारित निर्णय घेतोय त्या प्रक्रियेमध्ये जरा गडबड आहे, ती मला जरा शोधून काढायला लागेल, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि ते जर जमलं तर हा मला प्रश्न सुटणार आहे. असं त्यावेळेला जर लक्षात आलं तर आपण आपोआपच म्हणजे ह्या जो वेट आहे मधला की मी थोडं थांबलो, घाईघाईने निर्णय घ्यायच्या ऐवजी थोडं थांबलो, तर ते थांबलोय त्यावेळेला मी हा अभ्यास केला, स्वतःच त्या परिस्थितीचा अभ्यास जरा वेगळ्या प्रकारे केला आणि त्या थांबण्यामुळे सुद्धा मला काही गोष्टी जास्त क्लिअर झाल्या. त्यामुळे प्रश्न मग निर्णय त्याच्या पाठोपाठ आला आणि त्यामुळे मग तो करेक्ट झाला निर्णय असं म्हणता येईल.